समानार्थी शब्द हे केवळ पाठ करून चालत नाही, तर सर्वात महत्त्वाचं समानार्थी शब्द नेमकं एखाद्या शब्दाची उत्पत्ती कुठून होते हे जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात घेतलं तर तुम्हाला कोणतेही समानार्थी शब्द हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाणार आहे. तर आज आपण महत्त्वाचं बघणार आहोत वारा या शब्दाचे काही समानार्थी शब्द कसे लक्षात ठेवायचे आणि ते उत्पन्न सुद्धा कुठून झालेले आहे. बघा, वारा या शब्दाचे समानार्थी शब्द आपण हनुमानजी यांच्या काही महत्त्वपूर्ण नावावरून आपण लक्षात ठेवू शकतो. हनुमानजीला आपण मारुती असं म्हणत असतो, तर मारुती मधला जो काही मारुत आहे तर तो वाऱ्याला समानार्थी आहे. हनुमानजीला आपण पवनपुत्र असं म्हणत असतो, तर त्या पवनपुत्रामध्ये पवन हे आपल्या वाराला समानार्थी आहे. हनुमानजीला आपण वायुपुत्र असं म्हणत असतो, तर त्या वायुपुत्रामधला वायू हा वाऱ्याला समानार्थी आहे. त्याच्यानंतर आहे समीरण आणि समीर. समीरण किंवा समीर याचा अर्थ असा होतो की जे काही वायू किंवा जी काही हवा जी काही एकदम मंद गतीने वाहत असते तर त्याला आपण समीरण किंवा समीर असं म्हणत असतो. आणि शेवटी आहे अनिल. बघा, लक्षात ठेवा, अनिल आणि अनल हे जे काही दोन शब्द आहेत तर ते वेगवेगळ्या दोन्ही गटाला वेगवेगळे समानार्थी आहे. अनल हा शब्द आपल्या अग्नीला समानार्थी आहे, तर अनिल हा शब्द आपल्या वाऱ्याला समानार्थी आहे. अनिल याचा अर्थ होतो श्वास घेणे. आपल्याला हवा किंवा वायू हा आपल्याला श्वास देतोय म्हणून त्याचं नाव अनिल आहे. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं टेक्स्टबुक सुपर कोचिंग ऍप हे डाउनलोड करा आणि शब्द संग्रहाची परिपूर्ण तयारी माझ्यासोबत करा. धन्यवाद.